सुंदर मनामध्ये भरली. आपलं फार काय हाय कुठं काय माहेरच्या भस्मा काय सारखं चालले का इथे का भाऊ राहिला तुम्हाला कोण बघायला येणार आहे ए ट्यूबलेस टायर तुझा वॉल सोडला ना वॉल डायरेक्ट जाऊन बँकेत पडशील कळलं का बँकेतच चाललंय काम आहे म्हणून आलोय ह्यांचे पेमेंटचं बघायचंय ना चला सर वर्कआउट करूया आपण. बस मी हा हो ट्रेनर दादा इकडे या ना नंबर द्या ना तुमचा प्लीज कशाला? नाही ते बँकेत लागेल ना तुमचं ऍडव्हान्स पेमेंट करायचं आहे आणि ॲग्रीमेंट पण बनवायचं आहे ना तुमचं. हो हो आबासाहेब बोलले होते मला. हा हे घ्या आमचं कार्ड. यात नाव नंबर ईमेल सर्व काही आहे. चालू काय? नाही तुमचं काम झालं ना की बँकेत या आणि चेक घेऊन जा. हा काय रे? ऐक ना हेमाने जर तुला ज्वारीच्या पोत्याबद्दल विचारलं ना तर तिला म्हणा दरवर्षी नेतो आशू यावर्षी काय नवीन आशू आहे जर आब्याला दिलंय जर तिला कळलं ना तर त्या आपण सोबत थोबाडूच कटल. आशू अरे तसं बी यांना कळलं तर ते खवळणारच आहेत ना. आप्पा मला काय बोलले ना तर काय फरक पडत नाही. एक कानाखाली मारली ना तरी काय हरकत नाही. आशू आब्याला काही कमी पडायला नको. एक काम कर ना ती काय बोलली ना तर उडीची उत्तर दे. अरे आय प्लीज बघतो मी. लतिका येस सर. पटकन केबिन मध्ये ये. काय झालं? काम आहे महत्वाचं. ये मी आय कम इन? कमीन मिळाला नंबर मिळाला. कुणाचा? अगं ट्रेनरचा. कुठून मिळाला? त्याच्याशी तुला काय करायचंय ऐक ना तू चेक तयार कर दौलतच्या ट्रेनरचा. आपण सांगितलं 100% ऍडव्हान्स. बाबा 25,000 घेतात ते 12 सेशनचे. 25,000? डीडी पाहिजे त्यांना चेक नाही काहीतरी असं ना त्यांच्या ट्रेनिंग मध्ये म्हणून तर त्यांच्या सगळ्या अटी मान्य केल्या जात आहेत ना. हे घे आज येतात त्याचे तर बोलतो त्यांच्याशी. काय बद्दल? आबीने म्हणलं ट्रेन करण्याबद्दल. अहो सर आपल्याला परवडणार आहे का? ए सर 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 करू नकोस. डीडी बनव 25,000चे आबांच्या अकाउंट मधनं. ऍडव्हान्स पेमेंट द्यायचे येतीलच ते आता. येस सर. हॅलो सर येत आहे ना तुम्ही? ठीक झाले. 6.5 सेकंदाचा एक राऊंड झाला सर. 5 सेकंदात व्हायला पाहिजे. 5 सेकंदात कसं शक्य? अशक्यच ते शक्य करायचं ना. बरं ते फॅब्रिकेशनवाले आले का? हा आले. जाय मग तू काम कर. ठीक आहे.
एक्सक्यूज मी सज्जन सर. ते शेवटचं केबिन. सर आतमध्ये येऊ? हा या 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 ना, तुमचीच वाट पाहत होतो. बसा बसा. ते पेमेंटचं झालं का? नाही, ते मिळणारच येतो तुम्हाला. पण मी काय म्हणतोय, तुमचं शेड्यूल काय असतं? 2 तास ट्रेनिंग, मग बाकीची तयारी. अच्छा, म्हणजे दिवसभर काही विशेष काम नसतं तुम्हाला, नाही? नाही का? हा, नाही, मी काय म्हणतोय, तुम्ही अभिनम्य रावांना ट्रेन कराल का? अभिमन्यू तो दौलत सरांचा प्रतिस्पर्धी. हा, त्याची काय फी असेल ती देऊ आम्ही. म्हणजे तसा तो फिट आहे. 2 तास नाही, पण 1 तास केलं तर. आम्ही नाही करू शकत. का? एक तर तो दौलत सरांचा प्रतिस्पर्धी आहे. हा, प्रतिस्पर्धी असलं म्हणून काय झालं, पण ज्याच्यात स्ट्रेंथ असेल तोच जिंकल ना. थोडंसं ट्रेनिंग द्यायला काय झालं त्यात? हे बघा, आम्हाला इथे खास दौलत सरांसाठी बोलवण्यात आलंय. आमच्या राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था केली. खाल्लेलं मिठाला जागणारे माणसं आहोत आम्ही. आम्ही एका पार्टिसिपेंटला ट्रेन करत असताना त्याच्या प्रतिस्पर्धकाला नाही ट्रेन करू शकत. आमच्या एथिक्समध्ये नाही बसत ते. पण मी काय म्हणतोय, हल्लीच्या जगात असं. सर मे आय कम इन? येस, कम इन. हा, हे घ्या तुमचे चेक. थँक्यू. हा, मी काय म्हणतोय, हे जे आपलं काही बोलणं झालंय ते आपल्यातच ठेवा बरोबर. मी आपलं तुम्हाला सहजच बोललो, म्हणजे तेवढंच एक क्लायंट मिळाला असतं ना तुम्हाला. येतोस. काय झालं सर? नाही म्हणले ना? अहो कसं करणार ते ट्रेन अभ्याला? मूडच गेला माझा. नॅशनल इंटरनॅशनल ट्रेनर आहेत ते. त्यांचं ट्रेनिंग मी पाहिलंय. दौलत तर फुल टाइम शर्यतीची तयारी करत असतो. अभिनम्य नोकरी करतो, घर नाही, मायची माणसं नाही, नीट ट्रेनिंग नाही, पैसा नाही. कसा जिंकणार तो? सर प्लीज असं म्हणू नका. हे सगळं आहे ना, काही गरज होती का आपण त्याला बाहेर काढायची? कळतं का नाही? काही जन्म दिला म्हणजे काही ह्यांनाच अक्कल आली का? आम्ही मूर्खच. सर माझ्या पप्पांना म्हणतोय मी, हे जे काही केलं आपण ते चांगलं केलंय का? त्या आबा बघ किती सपोर्ट करतायत त्याला. त्याची आई पण आली इथं, आणि इथं काय तर घराबाहेर काढलंय. वा रे वा, कुठून आणणार आहे अशी ट्रेनर? सांग बरं, परवडणार आहे का आपल्याला? आणि अशी ट्रेनिंग पुढे निभाव लागणार आहे का अभिनम्यूचा? हे मारुती राया, तूच काय ते बघ आता. लते, ही तीच पोरं आहेत. कोण? मला रात्री छेडत होती ती. लते, माझा पाठलाग करत आली आहे ती. मला खूप भीती वाटतेय. अगं थांब थांब, तू घाबरू नको बरं. सर काय पाहिजे तुम्हाला? हा? नाव काय आपलं? नाव? खातं आहे काय बँकेत? नाही नाही, मग चौकशी करायला आलो. कसली? ते अकाउंट उघडायची. अकाउंट उघडायचंय का? हो. या मॅडम सगळे डिटेल देतील तुम्हाला बरं का? हो का? मॅडम जरा नवीन अकाउंट उघडायचं यांना.
रुपे, आज पैसे काढायला बँकेत तुझा इन्स्पेक्टर भाऊ येणार आहे ना ग? काय? कुठं? अहो माहिती पाहिजे होती ना तुम्हाला? काय नाही. पोरींची छेड काढता? काय यापुढे रुपेला नाही, कुठल्या बी पोरीला छेडलात ना तर गाठ मायाशी आधीच सांगून ठेवते. माझ्या नवऱ्याला कराटे येतं. अहो सर, हे काय करताय तुम्ही? काम सांभाळून ट्रेनिंग करावं लागणार आहे ना, दोन्ही एकत्रच करतो. माझा कोणताच भाऊ इन्स्पेक्टर नाहीये. आज हे गेले बँकेतून, पण उद्या परत पाठलाग करत आले तर? रुपे, असं काही होणार नाहीये. बाईचा जन्मच असा. माझी 14 वर्षाची पोर शाळेतून येईपर्यंत, क्लासमधून येईपर्यंत जीवात जीव नसतो माझ्या. आणि खरं सांगू का, बाई म्हणून मला बी सेफ नाही वाटत बाई. पोलिसांनी काहीतरी केलं पाहिजे. नाही सुरक्षित वाटत ग. सगळ्या बायका घरी पोहोचेपर्यंत त्यांच्या बरोबर एक गार्ड असेल तर किती बरं होईल ना? अभ्या नेहमी म्हणतो मला, स्वतःला स्वतःचं रक्षण करता आलं पाहिजे. ऐका ऐका ऐका, इकडे या, इकडे या. हे पहा, आबा आता इथे बँकेत येत आहेत. काहीतरी त्यांनी नवीन स्कीम आणली आहे. महिलांना त्यांच्या ठेवीवर 5% व्याजदर आपली बँक देणार आहे. महिलांचं सबलीकरण हा त्यांचा पुढचा इलेक्शनसाठीचा मेन फोकस राहणार आहे. त्याची पायाभरणी ते आतापासूनच करतायत. परिपत्रक ते घेऊन येत आहेत आणि स्वतः स्कीम जाहीर करणार आहेत. पत्रकार वगैरे येत आहेत. रुपाली मॅडम, विष्णूला सांगा चहा पाण्याची तयारी पटकन करायला. हा, चला 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 चला, एका तासाभरात आबा येतील. चला तयारी करा, पटकन कामाला लागा. चला चला, आवरा. मी पाहिले एकदा, आकड्यावर नजर मारून घे आणि अप्रोलला ते पाठवून. फक्त ऑफिशियल मेल करा म्हणा. उगा मागच्या वेळीसारखा प्रॉब्लेम नको. इनवड. हां बोलाय. हॅलो. आहे तुझा, मी आलो. हॅलो हॅलो. आहे काय आलं? कसं आहे रे बाळा तू? काळजी वाटत लेकरा. आहे तुझी काळजी साहजिक आहे, पण काय कुठं 7 समुद्रावर गेलोय काय मी? इथंच आहे ना गावात. मग आणि मुख्य म्हणजे सुखात आहे. विक्याची आईला लाड करते माझी. खरं थोड्या दिवसाचा प्रश्न आहे ना, कायला टेन्शन घेते तू? आणि लती आहे ना माझं रिप्रेझेंटेटिव्ह, तुझी काळजी घ्यायला. हाय ती हाय. तिला बी व्यायाम करायला हवा. मी नाही तर आळस करल उगत. अरे पण तिला कुठे शरीर जिंकायची आहे व्यायाम करून? आयुष्याची शर्यत आहे. म्हणजे 24व्या वर्षी BP. हा होय रे बाबा, होय खरे. तिला बी चांगलं ट्रेनिंग पाहिजे. नाही जाडी कमी करण्यासाठी नाही, फिटनेससाठी. त्यामध्ये कमी झाली तर चांगलंच आहे, पण मुख्य फिटनेस. सांग तिला माय निरोप. हो आता तूच घे तिची ट्रेनिंग आल्यानंतर. आल्यावर कायला, आता बी घेऊ शकतो मी तिचं ट्रेनिंग. हा तू घरी कुठे आहे आता? पण घरात कायला असायला पाहिजे, बाहेरून बी घेऊ शकतो ना मी. यांना कळू देऊ नको बाबा. नाही कळणार, नको घेऊ तू टेन्शन. तू आनंदी राह, मग मी ठीक राहीन. कळलं का? गळ्यातनं पाणी नाही काढायचं. आहे नाही काढणार. नक्की का? हा नक्की. चालतं. ठेवू कर.
यायची वेळ झाली ना. हा काळजी घे. तू पण. महिलांचं सबलीकरण स्कीम आहे म्हणून तुम्हाला आम्ही पुढे करतोय. हे सबलीकरण घराबाहेर ठेवायचं, घरात सबलीकरण नकोय. 4 शब्द बोलायला सांगितले तुम्हाला, लाज नका आणू आम्हाला. हे राजकीय कॅम्पेन आहे. पक्षश्रेष्ठींनी सांगितलंय तुम्ही पुढाकार घ्या, तुम्ही निर्णय घेताय असं दाखवा, असं वाटू द्या. पण आम्ही सांगितले तेवढेच निर्णय घ्यायचे, एक शब्दही जास्त नाही. कळलं? आणि शर्यतीसाठी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद दौलतरावांच्या पाठीशी असू द्या, हे म्हणायला विसरू नका. नाही सरणार. पदर जरा नीट ठेवा डोक्यावर. ठीक आहे. थांबा. हा बापू. लते बरी आहेस ना? हा मी बरी आहे. का काय आलं? हा अगं मी आता दौलतला पाहिलं, जोरदार तयारी चालली आहे त्याची. आणि आपला आद्या बिचारा कामात बिझी आहे. ते काय झालं ग? अहो टेन्शन आलंय आता बापू. आद्याचं? मला बी काय अर्धंडेत बाकीची पोर, आणि दौलतची तर दिवसभर प्रॅक्टिस. आणि आपला अभ्या 2 साईटवर पिचतोय. काय करणार ना पोरी, ते शर्यती पाहिजे, नोकरी तर नाही ना सोडतायत. ना घर आहे ना ट्रेनिंग आहे. फक्त जिगर आहे. तेवढं मनाला उभारी द्यायला ठीक आहे, पण जिंकण्यासाठी प्रोफेशनल ट्रेनिंग पाहिजे हे आता मला बी वाटू लागले. मग आपण दुसरे मागू. अहो 25,000 घेतात ते बी फक्त 12 सेशनचे. काय एवढे? हा ना, आपल्याला परवडायला बी पाहिजे ना. हा म्हणून आपण नको म्हणतो. आपण आपली पायरी ओळखून राहायला पाहिजे पोरी. कसं आहे ना, पैशाचं सोंग नाही आणता येत. आधीच लोन आहे डोक्यावर, म्हणून आपण नाही म्हणतो. आणि शर्यत म्हणलं की मग ते उगाच नडानडी होणार. ती तर आता झाली आहे बापू. अभ्या मैदानात हरणार नाही आणि नाव काढून तो माघारी फिरणार बी नाही. आपली इच्छा आहे ना, मार्ग निघाल आपोआप. पण माघारी फिरायची भाषा करायची नाही आता. बाई नमस्कार. या ठिकाणी जमलेल्या माझ्या सगळ्या पत्रकार मित्रांचं आणि आबासाहेबांचं मी स्वागत करतो. या ठिकाणी आनंदाची गोष्ट म्हणजे आकाश साहेबांचं पण आगमन झालेलं आहे. आकाश साहेब तुमचं स्वागत. कसं आहे ना, आबा महिलांच्या प्रगतीच्या बाबतीत खूप जागरूक आहेत. त्यामुळे बँकेनं महिला सबलीकरणासाठी एक नवीन स्कीम आणली आहे. मी या ठिकाणी आबांना नम्र विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. तुम्ही सर्व अगदी शॉर्ट नोटीसवर इथे आलात त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आपण बँकेत नवनवीन उपक्रम राबवत असतो. आजपासून आपण महिला सबलीकरणासाठी त्यांना सहकार्य म्हणून एक नवीन स्कीम राबवत आहोत. ह्या स्कीमच्या अंतर्गत सगळ्या महिलांना वार्षिक 5% इंटरेस्ट जास्त देण्यात येईल. काय ना की विषय हा महिला सबलीकरणाचा आहे ना, त्यामुळे आमच्यापेक्षा आमच्या गृहमंत्र्यांनी त्यावर बोललेलं जास्त रास्त ठरेल.
आणि हो, आमच्या सुविद्य पत्नीच्या हस्ते आम्ही तुम्हाला ही स्कीम बहाल करत आहोत. बाई खरं तर खूप जबाबदाऱ्या पार पाडते. आई म्हणून, बायको म्हणून, शिक्षिका म्हणून पिढ्यानपिढ्या घडवते बाई. पण घरच्यांसमोर आणि नवऱ्यासमोर स्वतःला खूप कमी लेखते बघा. बाई जर खांद्याला खांदा लावून काम करत असेल ना, तर तिला योग्य तो मान मिळालाच पाहिजे, घरच्यांकडून आणि सगळ्यांकडून पण. महिला सबलीकरणासाठी आम्ही बांधील आहोतच, पण तुमच्याकडे अजून महिला सबलीकरणासाठी काही नवीन योजना असतील, कल्पना असतील तर त्या आमच्याशी जरूर शेअर करा. एक आमदाराची बायको म्हणून नाही बरं का, तुमची मैत्रीण म्हणून सांगते. आणि आम्ही तुमच्यासाठी अजून काय काय करू शकतो ते बी सांगा. धन्यवाद. आमच्या चिरंजीवांचं जोरदार ट्रेनिंग सुरू आहे. शर्यतीसाठी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असू द्या. दोन तुकडे करून याला नदीत फेकून दिली तर कळणार पण नाही ना कोणाला. पळू राहिली तू मावशी. अक्का साहेब, मला काहीतरी बोलायचंय.